महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र तिरंगा रॅलीचे आयोजन। गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून संपूर्ण भारत देशात आजचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो। स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या वीरांचे स्मरणही आजच्या दिवशी केले जाते। आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात व पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माननीय महामहिम राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व एक पोलीस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले होते। या कार्यक्रमाप्रसंगी पदक विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यासोबतच काल दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलातील वेगवर्धित पदोन्नती मिळालेले 6 तसेच व अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त 30 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। दिनांक 1 मे 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलातील 425 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना C60 सेवा पदक माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते। त्या अनुषंगाने आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त 5 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांच्या हस्ते C60 सेवा पदक प्रदान करण्यात आले। तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीचे माननीय राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा फडकवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।